आता मी चाललो आहे यवतमाळला माझ्या मित्राच्या लग्नाला. आता मी आहे कल्याण स्टेशनला, तर कल्याण स्टेशनवरून ट्रेन पकडायची आहे आणि ट्रेन आलेली आहे. आता ट्रेनमध्ये रश बघू शकता, पूर्ण फुल भरलेली आहे ट्रेन. आपली सीट आहे 45-46. माझा एक मित्र पण आहे, तर बघूया कुठे आहे तो, त्याला शोधतो आता. तर आता एक खूप मोठा स्कॅम झाला होता. मी चुकून या ट्रेनमध्ये चढलो होतो, सेम बोगीमध्ये, बट ही ट्रेन नाही आहे आपली, याच्या मागून येणारी ट्रेन आहे. मी फ्रेंडला कॉल केला तर नशीब, नाहीतर आता खूप मोठा सीनच झाला असता. येणारी ट्रेन आहे आपली, बघू शकता ट्रेन आलेली आहे. S4 बोगीमध्ये आपल्याला चढायचं आहे. तर आपली ट्रेन आलेली आहे आणि आता जाऊयात आणि आपल्या जागेवर बसूयात. तर आता पोचलो आहे आपण ट्रेनमध्ये आणि आपल्यासोबत आपले रोहित भाऊ असणार आहेत. तर बघूया पुढचा प्रवास कसा. ट्रेनमध्ये जेवण मागवलं होतं, तर बघू शकता. तर मला रोटी आहे, भाजी आणि राईस आहे. असं काहीसं जेवण आहे ट्रेनमधलं. तर आताच आमचं जेवण झालं आहे आणि रात्रीचे 11 वाजले. तर आता जेवण झोपलं आणि भेटत सकाळी 5:30 वाजता ही ट्रेन अकोल्याला पोहोचेल. तर अकोल्याला तुम्हाला भेटतो. गुड नाईट. तर आता मी पोचलो आहे अकोला स्टेशनला. तर इथून आता परत दुसरी ट्रेन पकडायची आहे. तर अकोल्यावरून आता परत आम्हाला दुसरी वाशिमसाठी ट्रेन पकडायची आहे. तर बघूया ती प्लॅटफॉर्म नंबर 6 वरून भेटेल. फायनली आम्ही वाशिमला उतरलो आहोत. वाशिमच्या बाहेर आल्यानंतर इथून आपल्याला ही ऑटो सोडणार आहे स्टेशनला. आता हे मलाई दूध पितो आम्ही, गरम गरम दूध घेतलं आपण. चीअर्स. वाशिम बस स्टॉपवरून आम्ही बस पकडली आहे पुसद करून. तर आता बसने पुढे जायचं आहे आणि आता फायनली एक लास्ट राईड. प्रवीणची हालत लागते आहे. घाईला गेलो आणि हॉलवर चाललेलो आहोत हळद लावायला तिकडे नवरीसोबत. आमचा नवरदेव रेडी आहे आणि आता आम्ही चाललो आहे हॉलवरती. आम्ही आलो आहे मॅरेज हॉलला, बघू शकता गणोबा मंगल कार्यालय. तर आता थोड्याच टायमात हळदीचा कार्यक्रम पण चालू होईल इकडे. कपल पण रेडी. आताच आम्ही हळद लावून आलो. तर आता इकडे तर आपल्या जेवणामध्ये बघू शकता राईस आहे, चपाती, डाळ आणि वांग्याची भाजी आहे. तर आताच उठलो आहे, तर जस्ट नाश्ता केला आणि आता भेटूयात लग्नामध्येच. असं काहीसं आणि इथे अशी स्क्रीन लावलेली आहे जे सकाळच्या हल्दीचे फोटोज दिसतात आपल्याला. आता जस्ट लग्न पण पार पडलेलं आहे आणि आता मी बसतो. आपली सगळी प्रवीणची पब्लिक आहे, प्रवीणचे हे रिलेटिव्ह आहे. आणि दुपारच्या जेवणामध्ये बघू शकता शेव आहे, ओ लाडू माहिती का दोघं पण. लग्न तर दुपारीच लागलं आहे, पण अजून त्यांची आताशी फेरे होत आहेत. तर म्हटलं थोडंसं फ्रेश होण्यासाठी कॉफी घेऊन या, म्हणून कॉफी प्यायला आलो. प्रकारे आता लग्नाचा विधी पूर्ण झालेला आहे आणि सगळं कार्यक्रम संपले. आता वरात निघेल थोड्याच वेळात. तर बघू शकतो पूर्ण सामान वगैरे भरून रेडी आहेत. तर आता आम्ही निघालो आहे घरी जायला. या आपली कार, या कारमध्ये चाललो आहे. आणि हॉल जर बघितला तर मी खूप मोठा होता आणि चांगला हॉल पण होता आणि लग्न खूप चांगल्या प्रकारे पार पडलेलं आहे. चला भेटत आता घरी जाऊन. घरी आलो आम्ही. बघू शकता काय सर डेकोरेशन असं केलं आहे. इकडे अजून नवरा नवरी वाट बघते आतमध्ये एंट्रीसाठी आणि इकडे एंट्री होणार आहे. वेलकम. अबे मैं छोड़ूंगा तो गिरने का साइड लो. सुन नाही पण पावलांनी लेग आणले. तर आता निघालो प्रवीणच्या घरातून. तर खंडाळा स्टॉपवरती थांबलो. इथून पुण्यासाठी बस पकडणार आणि मग पुण्यावरून पुढचा प्रवास आहे आपला. बघू शकता काय लक्झरियस बस आहे F4.
ही पुण्यामध्ये पोहोचेल सकाळी. तिथून पुढे आपल्याला जायचं आहे माझ्या नेटिव्ह प्लेसला.